हे तुम्हाला आठवतं घरी आपण एकदा खारुताईचं पिल्लू आणलं होतं, पण काय विषय झाला ते जगलंच नाही बरं का. त्याला मस्त दूध बीत पाजत होतो पण ते काय जगलं नाही. पण आम्हाला नाही का ऊसाच्या वावरात ते सशाचं पिल्लू दिसलं. आदर्शाने ते आणलं घरी उचलून. खारुताईचं पिल्लू गेलं पण सशाचं पिल्लू सापडलं आम्हाला. त्याला म्हणले पाठी खाली आपण नाही का ठेवून देऊ, म्हणजे ते पळून बिळून जाणार नाही. पण पाठी खाली ठेवल्यानंतर ते लागलं ओरडायला, त्याच्यामुळे त्याला नाही का हातात घेतलं. त्याला खाली सोडलं का ते जातोय पळून. मग काय करावं आम्हाला तेच काय कळाना. लाजतले होतं व्हिडिओ मध्ये यायला, म्हणलं इकूनच दाखवतो थांब तुला. आमची बुटरनी म्हणली माझ्या हातात पण दे एकदा. तिच्या हातात दिलं पण ती घेऊन तर लय घाबरली होती ती. जाऊ दे भाऊ सोडा तो सशाचा नाद, आपला अभ्यास कर वळादर्शिक. मी माझ्या टेबलवरचा सगळा बिस्तारा आवरला होता. त्याच्यावर टेप काय, ती व्हॅसलिन काय, त्याच्या मेहंदीचा कोण काय. बरोबर बिस्तारा जाऊ दे. तुम्हाला नाही का आपल्या पेपराचं नियोजन सांगतो. पेपराचं सगळं नियोजन झालेलं आहे, फक्त अभ्यास करायचं राहिलेलं आहे. आपल्याकडे संध्याकाळची लाईट आहे त्याच्यामुळे मोटर बिटर चालू केली उसत. आता मला काय वाटलं माहितीये का, रात्रभर आता काय पाणीच भरीत बसायचं का. पप्पा म्हणले ते आता टेन्शन न घेऊ तू, आपण नाही का इथं असे दंड करून द्यायचे आणि बरोबर ते पाणी जात राहील. पप्पा म्हणले असं दंड करून दिलं का ते आपोआप पाणी जात राहील. उसाला काय टेन्शन नाही, पाणी की जास्त गेलं काय कमी गेलं काय. आपले 1700 फॉलोअर्सला फक्त 10 फॉलोअर्स राहिले, तेवढे पाटकन कंप्लीट करून टाका. आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तोपर्यंत बाय बाय.